की बरेच संतांनी असं म्हटलेलं आहे की गोकुळामध्ये आनंद आहे, पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या दिवसापासून कान्हाचा जन्म गोकुळामध्ये झाला ना, तो आला ना, तेव्हापासून दुसऱ्या दिवसापासून संकट यायला सुरुवात झाली. मग आनंद कसा आहे गोकुळात सांगा तुम्ही. एक एक असुर कंस पाठवत होता. प्रचंड अशी भीती वाटायची. पण एक लक्षात घ्या, ज्याचा मालक समर्थ आहे ना, नेता कसा असावा, केवढेही तुमच्यावरती संकट येऊ द्या, ती वारवण्याची त्याच्यामध्ये ताकद पाहिजे. म्हणून आनंद होता म्हणा बापू, लक्षात घ्या. किती विघ्न आले तरी तो कान्हा तो संपवून टाकायचा. म्हणून गोकुळामध्ये भीती नव्हती, आनंद होता त्याच्या जगण्याने. सगळा वाकडेपणा निघून गेलेला होता. आणि पुन्हा एक शकट नावाचा एक असुर गोकुळामध्ये येतो. शकट म्हणजे बैलगाडी. संस्कृत मध्ये गाडीला काय म्हणतात? शकट. त्या असुराने बैलगाडीचं रूप धारण केलं आणि गावाच्या या गोकुळाच्या येशीवरती येऊन तो शकट ती बैलगाडी थांबलेली आहे. लहान मुलं त्या ठिकाणी खेळत होते. सुंदर असा असणारा तो गाडा मुलांनी पाहिला आणि नंदबाबाच्या वाड्यामध्ये घेऊन आले सगळेच. नंदाने पाहिलं एवढा सुंदर बैलगाडा कोणाचा असेल. आणि नेमकी मायबाप त्या दिवशी गोकुळातल्या लोकांची यात्रा होती. इंद्राची पूजा केल्या जायची, त्यांचं कुळदैवत होतं त्या दिवशी. सगळी नंदबाबांनी तयारी केलेली आहे. दही, दूध, फूल, हार, पूजेचे सामग्री सगळं त्या ठिकाणी तयार केलं. आणि सकाळी आता गोवर्धन म्हणजे इंद्राच्या पूजेसाठी, यात्रेसाठी सगळे गावातील मुलं तयार झालेले आहेत. बैलगाड्या सजवण्यात आलेल्या आहेत. आणि नंदबाबांनी जो तो असुर आलेला होता ना, शकट नावाचा, तीच गाडी घेण्याचं ठरवलं. सुंदर असे ते बैलगाड्या सजवलेल्या एकामागोमाग नंदराजाची गाडी पुढे चालते. खुळखुळ करत असा आवाज करत ती सगळी गावातली मंडळी दही, दूध, तूप सर्व त्या गोवर्धन पर्वताकडे निघालेली आहे. आणि मग शकट नावाचा हा जो असुर होता ना, चालताना गाडी पलटी करण्याचा प्रयत्न करत होता मायबाप. आणि मनामध्ये म्हणायचा, बस आज कंसाचं काम पूर्ण होणार. यशोदा, कृष्ण, नंदबाबा तिघेही गाडीमध्ये सापडले. एका क्षणामध्ये आज तिघाला मी संपवणार. गाडी चलत असताना अचानक अशी उचलायची. मैया यशोदेच्या जवळ असणारा कान्हा आपल्या पायाने पुन्हा गाडी दाबायचा, पुन्हा गाडी चालायची. अशी करत करत यात्रा गोवर्धनापर्यंत पोहोचलेली मायबाप. आणि मग गोवर्धनापाशी पोहोचल्यानंतर सगळी जण मंडळी ही गोकुळातील यमुनेवरती स्नान करण्यासाठी गेलेली. इकडे कान्हा ऊन लागू नये म्हणून मैयाने त्या शकटाच्या म्हणजे त्या गाडीच्या खाली बाळाला ठेवला आणि स्नान करण्यासाठी गेलेली आहे. आणि या शकटासुराने, आसुराने उग्र असं आपलं रूप धारण केलं. कन्हैयाच्या कानाच्या अंगावरती पडणार तेवढ्यामध्ये कृष्ण कन्हैयाने असा आपल्या पायाचा प्रहार या शकटासुराला केला. आकाशामध्ये फिरत फिरत ही गाडी शकटासुर Bye.
करून शकट त्या ठिकाणी संपवलेला आणि पर्वताचे शिखर एखादा समुद्रात पडावा असा प्रचंड आवाज करत शकटासुराचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. माय बापू मैयाला समजल्यानंतर धावत पळत त्या ठिकाणी कानाच्या ठिकाणी आले आणि त्या बाळाला कानाला आपल्या हृदयाला लावलं. बस काना, किती विघ्न येते रे तुझ्यावरती, नाही पाहू शकत मी तुला, आता नाही ठेवणार दूर मी तुला. आणि मग त्या ठिकाणी सर्व मंडळी त्या यमुनेवरून स्नान करून आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना आश्चर्य पाहायला मिळतं. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये भागवत सांगते की हा जो शकटासूर होता तो पूर्वीच्या काळामध्ये लवणासूर नावाचा दैत्य होता. काय नाव होतं त्याचं? लवणासूर. आणि याच लवणासुराला पूर्वीच्या जन्मामध्ये भगवंताने आपल्या टाचेने जमिनीमध्ये त्याला काढलं, म्हणून त्या भगवंताचं नाव त्या लवणासुरावरून दैत्य सुदन नाव पडलेलं आहे. आजही तुम्ही ज्यावेळेस लोणारला जाताना माय बाप हो, तर ते एक सरोवर, एक कुंड निर्माण झालेलं आहे. आणि लवण म्हणजे खारट, लवण म्हणजे मीठ, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. या लोणारला तुम्ही जर कधी जाताल ना, तर लवणासुरावरून या गावाचं नाव पडलेलं लोणार. आणि लोणारला आजही त्या ठिकाणी खारट पाण्याचा असा असणारा सरोवर आहे. याच ठिकाणी पूर्वीच्या जन्मामध्ये भगवंताने टाचाने रोवून त्या शकटाला तिथं संपवलं. पुन्हा आता द्वापार युगामध्ये हा शकटासूर होऊन जन्माला आणि इथंही भगवंतांनी त्याला संपवलेलं आहे. आणि पुन्हाही ज्यावेळेस भगवंताचा अवतार कार्य संपताना भिल्लाच्या रूपामध्ये हाच शकटासूर बाण घेऊन भगवंताच्या श्रीचरणाला बाण लागला होता. तोच शकटासूर असा हा प्रसवाचा असणारा शकटासूर आहे. आणि मग ही सगळी मंडळी गोवर्धनाजवळ यमुनेवरती स्नान करून आल्यानंतर मायबाप हो, इंद्राची पूजा करायला लागलेली आहेत. दही, दूध, तूप, लोणी असं इंद्राच्या पूजेसाठी आणलेलं असताना भगवंताने सांगितलं, कानाने सांगितलं, हो इंद्राची पूजा काय करतात? त्यावेळेस कानाने सांगितलं की पूजा कशासाठी तुम्ही करताय? नंदबाबांनी सांगितलं, अरे आमच्या गोकुळांचं ते कुळ दैवत आहे, मेघांचा पती असणारा तो इंद्र आहे. आणि इंद्राची पूजा केल्यानंतर पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर चारा तयार होतो, चारा तयार झाल्यानंतर सर्व गायी तो चारा खातात. आणि भरपूर प्रमाणात चारा खाल्ल्यानंतर पुष्कळशा गायी दूध देतात. आमचा उदरनिर्वाह त्याच्यावरती चालतो काना, म्हणून आम्ही त्या इंद्राची पूजा करतो. कृष्णाने सांगितलं, जीव कर्मेची मरती, कर्मेची फळा पावती. तुमच्या गायी कुठं चरतात? या गोवर्धन पर्वतावर चरतात ना, मग या गोवर्धनाची तुम्ही पूजा करा. कानाने सांगितलं, बाबा नंदबाबा कानाचा आणि नंदबाबाचा संवाद चालू आहे. नंदबाबा म्हणतात, काना तू जसा वाकडा आहेस ना, 3 जागेवर उभा राहतोस, तसं तुझं शास्त्रही वाकडे रे, आम्हाला काही समजत नाही, जरा सरळ समजावून सांग ना. कृष्ण भगवंताला समजून सांगतायत, कृष्ण भगवंत नंदराजाला समजून सांगतायत की तुमच्या गायी कुठं चरतात? पर्वतावरती चरतात ना, मग या पर्वताची पूजा करा. आणि मग नंदराजा म्हणतात कृष्णाला, ही पूजा मी आणल्याली दही, दूध, हा गिरिराज हा पर्वत कसा सेवन करण? माय बापू सेवन करणार नाही,
आणि मग ज्यावेळेस कृष्णाने सांगितलं तुम्ही वाहून तर पहा दही दूध, ही सगळी मंडळी दही दूध त्या गिरिराज गोवर्धन पर्वतावरती गेल्यानंतर मायबाप हो प्रत्यक्षात त्या भगवंताने ते दही आणि दूध प्राशन करायला सुरुवात केलेली. आश्चर्य झालं, सगळे बघायला लागलेले आणि सगळ्याला आनंद झाला. त्या ठिकाणी आजपासून पूजा होईल ती गोवर्धन पर्वताची, गिरिराज त्या भगवंताची पूजा होईल. आणि इकडे नारद आणि स्वर्गामध्ये इंद्राकडे जाऊन सांगितलं, इंद्रदेव या मृत्यू लोकामध्ये माणसाने जो नंदाचा काना आहे ना तुझी पूजा प्रतिबंध केलेली आहे. आणि मग इंद्राला क्रोध उत्पन्न झाला. इंद्राने मेघाला बोलावलेलं आहे आणि सांगितलं जळशिळाव वर्षाव करावी, अवघी गवळ्या ते मारावे. निघालेला मेघ निघाला गोकुळाच्या दिशेने, मेघ वायू सुटलेला आहे, वृक्ष उन्मळून पडायला लागलेले आहेत, मेघ शिळा वर्षू लागले, सर्व गोकुळ भूमिर्भू पहायला लागलेला आहे. अचानक आकाशामध्ये बदल झाला, कर्कराट असा विजांचा आकाशामध्ये सुरुवात. गोकुळातील सगळे बाळ गोपाळ घाबरायला लागले. कोणी म्हणायला लागलं की या नंदाच्या बाळाला काही काम नव्हतं, चांगलं आम्ही इंद्राची पूजा करत होतो तर इंद्राची पूजा बंद करायला लावली. अचानक आकाशामध्ये ढग निर्माण झाले, मेघ घन द्रोण पांगुळ असे असणारे पावसाचे प्रकार त्या ठिकाणी सुरुवात झाली. सगळे 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 घाबरून गेले. त्या ठिकाणी काय करावं कळत नव्हतं. परंतु मी तुम्हाला सांगितलं की जो गोकुळामध्ये आनंद का होता की तिथला मालक समर्थ होता रक्षण करण्यासाठी. तुमचा नेता असा समर्थ पाहिजे की ज्यावेळेस तुमच्यावरती विघ्न येईल ना तुमचं रक्षण करू शकणारा पाहिजे. कृष्णाने सांगितलं कुणी घाबरायचं नाही, माझ्या सोबत चला. सगळ्यांना घेतला. मुसळधाराचा पाऊस सुरू झालेला आहे. नदी नाल्यामध्ये पाऊस पाणी बसत नव्हता, घरामध्ये पाणी शिरायला लागलं. सगळे घाबरून गेले. आणि आजही जर गोवर्धन पर्वतावरती जर तुम्ही कधी गेले, जतीपुरा नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी भगवंताने ज्याला मुखारविंद म्हणतात त्या ठिकाणी भगवंताने आपला हात त्या गोवर्धन पर्वतामध्ये घातलेला आहे. आणि प्रत्यक्षात भगवंताने तो गोवर्धन आपल्या करंगळीवरती धारण केला. आणि सगळे त्या गोवर्धन पर्वताच्या खाली सगळे आनंदात उभे. सगळ्यांनी त्या पर्वताला आपल्या काठ्या लावलेल्या आहेत. आमच्यासारखेही काही असतात त्याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी आपण काठ्या लावल्यात म्हणून तर गोवर्धन पर्वत उचललेला आहे. भगवंताने थोडीशी आपली करंगळी खाली केली, सगळे आरडायला लागले. परत आमचंही तसंच होत असताना माझ्यामुळं तर सगळं होतं, माझ्यामुळं तर मी केलं म्हणून तर होतं, मी उभा राहिलो तर सप्ताह झाला नसता. तू काहीच करत नाहीस माणसा, तू बा ठाकलाशीची पुरे सिद्धी ते येथोनीच नाही जेल. फक्त तू माणसा उभा राय, करता करविता तो भगवंत आहे. आणि मग इकडे इंद्राने दूताला सांगितलं जा गोकुळात काय अवस्था झाली असेल पाहून या. सगळे संपले असतील, पाण्यामध्ये बुडाले असतील, घर पोहून मृत्यू पावले असतील, जा पाहून या गोकुळामध्ये. त्यावेळेस दूत निघाला तर गोकुळामध्ये काय आनंद आहे माय बापू हो. गोकुळामध्ये हुंबल्या खाली ती गाई गोधने सुखी चरती, बाया मंगळ गीते गाते. कुणी मंगल गीत त्या ठिकाणी, लहान मुलं खेळत आहेत त्या ठिकाणी आणि सर्व सुखत असतात. आणि सगळ्यांनी आनंद त्या गोवर्धन पर्वतामध्ये त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. गोवर्धन कृष्ण भगवान